ॲज युजल क्लासमधनं निघाली आणि अन्वेषाला मम्मा आणायला आली की अन्वेषाला भूक लागते. सो असा आमचा पिझ्झा रेडी आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आज आहे थर्सडे आणि आज मला लकीली काहीच अपॉइंटमेंट्स नाही आहेत, त्यामुळे आज मला क्लिनिकलाही जायचं नाही आहे. सो आता मी चालली आहे अन्वेषाला पिकअप करायला क्लासमधून. सो तिला पिकअप करते आणि पाहूया. आजचा व्हिडिओ तसा खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी नवीन रेसिपीही करायचा विचार करते. सो लेट्स सी. चलो, आम्ही आत्ताच क्लासमधनं निघालो आहे. ॲज युजल क्लासमधनं निघाली आणि अन्वेषाला मम्मा आणायला आली की अन्वेषाला भूक लागते, राईट? येस. सो जातो आता आम्ही थोडीशी पेटपूजा करायला. निकलेस? काय अन्वेषा, काय मागवलं? पास्ता. विच पास्ता? एंड दिस इज माय ऑरेंज जूस. गरम आहे ना? कसं आहे? गरम आहे. सावकाश खा. छान आहे. थोडीशी वाली भूक लागली होती ना अन्वेषा तुला? अगरबत्ती घेऊया. घेऊया. संपली आहे ना? हो. चलो, तो शॉपिंग झाली आपली. चल अन्वेषा, झालं. The next day. सो आता आज आपण बनवणार आहोत होममेड पिझ्झा. तो चलिए शुरू करते हैं. चला. सो ह्यासाठी आज आपण आता घेणार आहोत अंड, लाईक अंड्याचं ऑमलेट बनवणार आहोत त्यासाठी. आणि इथे आहे नाचणीची भाकरी, त्याचा ॲज अ बेस म्हणून आपण वापर करायचा आहे. इथे आहे चिरलेला कांदा, इथे आहे रेड बेल पेपर आणि येल्लो बेल पेपर, आणि हे आहे उकडलेले कॉर्न्स, स्वीट कॉर्न्स. मी ह्या सॉसचा वापर करणार आहे, पाहू शकता, साल्सा सॉस. आणि बाकी आपले हर्ब्स वगैरे आहेत, रेड चिली, ऑरिगॅनो, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करणार आहे. सो लेट्स सी. सो मी आत्ता ह्यामध्ये अंड फेटून घेतलं आहे व्यवस्थित, आणि यात जस्ट बेसिक मसाले टाकले आहेत, की आपलं नॉर्मल सॉल्ट आणि बेसिक मसाले. त्याचं आधी ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, मी आता पॅनमध्ये ऑमलेट बनवायला ठेवलं आहे. ते थोडंसं ड्राय होऊ देत वरून, त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप करायची आहे. आता हे ऑमलेट थोडं वरून ड्राय होत आलं आहे, अगदी शिजवून घ्यायचं नाही आहे. आता हे तुम्ही पाहू शकता, ह्या कंडिशनला आल्यानंतर आपण याच्यावर आपली भाकरी किंवा पोळी काही घेऊ शकता, ते
त्यावर ठेवायची आहे, म्हणजे ते थोडं ऑमलेट त्या भाकरीला किंवा पोळीला चिटकून राहू शकतं. पाहू शकता, ते थोडं शिजू द्यायचं. आणि आता मी ते ऑमलेट आणि भाकरी पलटी करते. हे पाहू शकता. आता यावर मी पसरवते साल्सा सॉस. छान सर्वीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता मी यावर छान चिरलेला कांदा जे पसरवलेला आहे. त्यानंतर मी रेड बेल पेपर, येल्लो बेल पेपर आणि उकडलेले कॉर्न, स्वीट कॉर्न्स हे पसरवले आहेत. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही टॉपिंग त्यावर ॲड करू शकता. मी आता एवढं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी त्यावर रेड चिली फ्लेक्स, ऑरिगानो आणि ब्लॅक पेपर हे ॲड करून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टॉपिंग्स करू शकता. आणि आता ह्यावर आपल्याला मॉझरेला चीज ॲड करायचं आहे. आता मी त्यावर चीज ॲड केलेलं आहे. आणि आता हे त्याच्यावर कवर करून छान शिजू द्यायचं आहे. आपला पिझ्झा रेडी होतो आहे. माझा नेहमी प्रयत्न असतो की तिला शक्यतो घरचंच काहीतरी तिच्या आवडीचं बनवून द्यावं, कारण बाहेरचं खाणं थोडंसं मी तिला अवॉइडच करते. हां, देते मी, नाही देत असं नाही, पण एक लिमिटमध्ये. मग कधी तिला काही नवीन गोष्टी, कधी तिला मला टिफिनवर तर नेहमी तिला काही ना काही व्हरायटीज द्याव्या लागतात, कारण तिला एकच गोष्ट रिपीटेड न्यायला आवडत नाही. त्यामुळे मग ह्याच गोष्टी थोड्याशा थोडं वेस्टर्न स्टाईलमध्ये बनवून देणं, म्हणजे रोजच्या ज्या भाज्या आहेत किंवा त्याच्यामध्ये टाकोज बनवून देणं, किंवा नवीन आपले अप्पे त्याच्यामध्येही व्हरायटी बनवणं, ह्या गोष्टी माझ्या चालूच असतात. त्यामुळे रोज सकाळचा रसा स्कूल टाईममध्ये माझा असा टास्क असतो की नवीन काय बनवायचं आहे, नवीन काय इनोव्हेशन करायचं आहे. सो ठीक आहे, त्यानिमित्ताने आपली पण क्रिएटिव्हिटी थोडी बाहेर येते आणि मुलांनाही काही नवीन खायला मिळतं. अशा प्रकारे आपला हा पिझ्झा रेडी झालेला आहे. आणि त्याचसोबत मी दुसरा पोळीचा पिझ्झाही करायला ठेवला आहे, त्याच प्रोसिजरप्रमाणे. पाहूया आपण. सो असा आमचा पिझ्झा रेडी आहे. आणि आता अन्वेषा खाऊन मला सांगणार आहे कसं झाला आहे तो. तिचा रिव्ह्यू बाकी आहे. ओके, छान आहे. ओके, आवडलं ना तुला? गुड. सो अन्वेषाला पिझ्झा आवडलेला आहे. आणि अन्वेषा अदरवाईज भाकरी खायला मागत नाही, तिला आवडत नाही भाकरी खायला. बट मी पिझ्झामध्ये भाकरीचा वापर केला तर ती आवडीने खाते. त्यामुळे मी शक्यतो ज्वारीची, नाचणीची भाकरी जेव्हा बनवते तेव्हा ते पिझ्झा फॉर्ममध्येच तिला खायला देते. सो त्यामुळे मम्माही खुश आणि अन्वेषाही खुश. बरोबर. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.